नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत MS सेट पेपर 1चा संपूर्ण सिलेबस डिटेल एक्सप्लेनेशन. कोणताही टॉपिक स्किप न करता एक्झाम ओरिएंटेड ॲनालिसिस सोबत. जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर बनायचं स्वप्न पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. MS सेट पेपर फर्स्ट हा जनरल पेपर ऑन टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड आहे. हा सर्व सब्जेक्टसाठी कॉमन असतो. पॅटर्न 50 क्वेश्चन्स, 100 मार्क्स, नो निगेटिव्ह मार्किंग, ऑल MCQ. आता आपण पाहूया युनिट वाईज पूर्ण सिलेबस. युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड. या युनिटमध्ये टीचिंगचे बेसिक फाउंडेशन विचारले जातात. फर्स्ट टीचिंग कन्सेप्ट म्हणजेच टीचिंग म्हणजे काय, लर्निंग आणि टीचिंग मधला फरक, टीचिंगचे ऑब्जेक्टिव्स. सेकंड लेवल ऑफ टीचिंग, ज्यामध्ये मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल. एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स यावरून येतात. रिफ्लेक्टिव्ह लेवल कोणत्या थिंकरने दिला आहे अशा प्रकारे. थर्ड लर्नर कॅरेक्टरिस्टिक्स, adolescent learners, adult learners, academic, social, emotional, cognitive differences. 4 factors affecting teaching, teacher, learner, learning environment, institute. 5th teaching methods, teacher centered, learner centered, offline versus online, स्वयं MOOCs. यावर सुद्धा नेहमी प्रश्न विचारले जातात. 6 इव्हॅल्युएशन सिस्टीम, टाइप्स ऑफ इव्हॅल्युएशन, फॉर्मॅटिव्ह अँड समेटिव्ह. CBCS सिस्टीम, कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग. हा युनिट स्ट्रॉंग आहे. यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जातात. नाव सेकंड युनिट रिसर्च ॲप्टिट्यूड. हा युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. रिसर्च मीनिंग अँड टाइप्स, बेसिक रिसर्च, अप्लाइड रिसर्च, ॲक्शन रिसर्च. रिसर्च अप्रोचेस, पॉझिटिव्हिझम, पोस्ट पॉझिटिव्हिझम. मेथड ऑफ रिसर्च, एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह. हे मेथड्स ऑफ रिसर्च आहे. नाव स्टेप्स ऑफ रिसर्च, यावरतीही प्रश्न विचारला जातो नेहमी. प्रॉब्लेम, हायपोथेसिस, डाटा कलेक्शन, ॲनालिसिस अँड कन्क्लुजन. थेसिस रायटिंग चे 2 प्रकार, APA स्टाईल, MLA स्टाईल, रेफरेन्सिंग फॉर्मॅट. रिसर्च एथिक्स, प्लॅगॅरिझम, सायटेशन, कॉपीराईट. दरवेळी या घटकावरती 4 ते 5 प्रश्न नक्की येतात. त्यासाठी हा युनिटसुद्धा तुम्हाला नक्कीच करायचा आहे, स्किप न करता. युनिट 3 कम्प्रिहेन्शन. यामध्ये पॅसेज दिला जातो, त्यावर 5 क्वेश्चन्स विचारले जातात, जे तुम्हाला पॅसेज रीड करून सॉल्व करायचे असतात. कन्क्लुजन आणि ऑथरचे ओपिनियन यामध्ये ओळखायचे असतात. खूप सोपं असतं. यामध्ये तुम्ही 5 पैकी 4 किंवा कधी कधी 5ही तुमचे प्रश्न बरोबर येऊ शकतात. युनिट 4 कम्युनिकेशन. यामध्ये कम्युनिकेशनचे टाइप्स, व्हर्बल, नॉन व्हर्बल, इंटरकल्चर, क्लासरूम कम्युनिकेशन. बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, फिजिकल, सायकोलॉजिकल, सेमेंटिक. मास मीडिया अँड सोसायटी. हा युनिट थिअरी बेस आहे. यावरती PYQ बेसस जर का तुम्ही केलं तर आउट ऑफ म्हणजे 5 पैकी 5 तुमचे क्वेश्चन्स बरोबर येऊ शकतात कम्युनिकेशन या युनिटमधून. युनिट 5 मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. यामध्ये नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, रेशो प्रपोर्शन, टाईम अँड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज. बेसिक मॅथ प्रॅक्टिस असणे आवश्यक आहे या युनिटसाठी तुमचे. युनिट 6 लॉजिकल रिझनिंग, आर्ग्युमेंट स्ट्रक्चर, डिडक्टिव्ह अँड इनडिडक्टिव्ह रिझनिंग, फॅल्सी, व्हेन डायग्राम. व्हेन डायग्रामवरती दरवर्षी एक प्रश्न असतोच. इंडियन लॉजिक, परमानास, प्रत्यक्षा, अनुमाना, उपमाना, शब्द. हा युनिट थोडा कन्सेप्च्युअल आहे. युनिट 7 डाटा इंटरप्रिटेशन, टाइप्स ऑफ डाटा, क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह. यामध्ये ग्राफ्स विचारले जातात तुम्हाला. बार चार्ट, पाय चार्ट, लाईन चार्ट, हिस्टोग्राम. या
पैकी एक त्यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात डाटा इंटरप्रिटेशनवरती आणि कॅल्क्युलेशन स्पीड इम्पॉर्टंट आहे डाटा इंटरप्रिटेशन सॉल्व करण्यासाठी. युनिट 8 ICT बेसिक टर्मिनॉलॉजी, इंटरनेट, ईमेल, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल इनिशिएटिव्हज इन हायर एज्युकेशन, फॉर एक्झाम्पल सोयम, नॅशनल डिजिटल लायब्ररी. युनिट 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यावरती दरवर्षी प्रश्न विचारला जातो. क्लायमेट चेंज, पोल्युशन टाइप्स, एन्व्हायरमेंटल ॲक्ट्स, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986, पॅरिस ॲग्रीमेंट. हा युनिट स्टॅटिक प्लस करंट बेस असतो. यामध्ये शक्यतो चुकण्याचे चान्सेस खूप असतात, तर त्यासाठी तुम्हाला करंट डाटा माहीत असणे आवश्यक आहे या युनिटमध्ये मार्क्स घेण्यासाठी. आणि लास्ट 10 युनिट हायर एज्युकेशन सिस्टीम. यामध्ये एशियंट एज्युकेशन सिस्टीमवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इव्हॅल्युएशन NEP 2020, प्रोफेशनल अँड स्किल बेस्ड एज्युकेशन, गव्हर्नन्स अँड पॉलिसीज. हा युनिट थेरॉटिकल आहे पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर रोज एक युनिट कंप्लीट करा, PYQ ॲनालिसिस करा, मॉक टेस्ट द्या, वीक एरिया आयडेंटिफाय करा आणि पेपर 1मध्ये तुम्हाला 60+ स्कोअर केल्यास सिलेक्शन इझिली होईल, म्हणजे तुमचा सेट क्वालिफाईड होईलला तुम्ही नक्कीच पात्र आहात. त्यासाठी तुम्हाला PYQ ॲनालिसिस करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सिलेबसही कंप्लीट करावा लागेल. जर तुम्हाला MS सेट कंप्लीट गायडन्स हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक युनिट वाईज तुम्हाला MCQs, PYQs प्रोव्हाइड करणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.